हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो आणि त्या कामामुळे त्याला एक नाव दिलं जातं किंवा त्याला ओळखलं जातं. जसं मी तुम्हाला आता शिकवत आहे. यू मे कॉल मी टीचर ऑर द ट्रेनर ऑल्सो. तुम्ही मला टीचर पण म्हणू शकता किंवा ट्रेनर पण म्हणू शकता. तुम्ही कशावर मला हे नाव दिलं तर मी शिकवते म्हणून. जसं की तुम्ही शिकत आहात म्हणून तुम्ही काय झालात, प्युपिल किंवा स्टुडंट म्हणजे काय, विद्यार्थी झालात. असे वेगवेगळे कामं करणारे आणि त्यांना काय नाव दिलं जातं ते बघणे म्हणजेच आहे प्रोफेशन किंवा ऑक्युपेशन. आता खूप सारे प्रोफेशन ऑक्युपेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जसं की डॉक्टर, इंजिनियर, नर्स, टीचर, स्टुडंट. आजकाल आपण खूप पेपर वाचतो त्यामुळे आपल्याला पॉलिटिक्समध्ये सगळे मिनिस्टर्स, PM, CM हे माहिती आहे. किंवा आता आपण पेपर वाचतो म्हणजे एडिटर हा शब्द आपल्याला माहीत आहे. जसं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात तर तिथं तुम्हाला टीचर, प्रिन्सिपल, त्याच्यानंतर टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, प्यून असे शब्द माहिती आहेत. तर अजून कोणकोणते शब्द आहेत जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये बोलत असताना आपल्याला लागत असतील किंवा आपल्या लाईफमध्ये ते आहे. जसं की सकाळी उठून तुमच्या घरी दूध देणारी जी व्यक्ती येतात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं. तुमच्याकडे कामाला येणारी एक बाई असते तिला काय म्हटलं जातं. पूर्वी आपल्यावर कोणीतरी राज्य केलं होतं त्यांना काय म्हटलं जातं. तर हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे येणार आहेत अंडर प्रोफेशन ऑर ऑक्युपेशन. आय हॅव रिटन ऑलरेडी मेनी वर्ड्स. खूप सारे शब्द मी ऑलरेडी ते लिहिलेले, ते फक्त आपण काय करणार आहे आज डिस्कस करणार आहे. सो प्रोफेशन ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. मॉंगर, हॉकर आणि प्लीडर तिन्हीचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे फेरीवाला. आता हॉकर आणि प्लीडर जे असतात ज्यांची गाडी असते आणि ते ढकलत पुढे जातात, त्याच्यात ते काही विकू शकतात. काही जण फळं विकतील, काही फुलं विकतील, काही जण भाजी विकतील किंवा काही जण काही ते खाण्यापिण्याचे पदार्थ सुद्धा त्याच्यावर विकतात. तर त्याला म्हटलं जातं हॉकर किंवा प्लीडर. पण मॉंगर म्हणजे काय, तर जो घरी घरी जाऊन विकतो त्याला म्हटलं जातं मॉंगर. जसं की फिश मॉंगर, चीज मॉंगर, टॉक मॉंगर. टॉक मॉंगर म्हणजे काय, मी या घरात गेले तिथे जाऊन बोलले, तिथं काहीतरी बोललेलं डिस्कशन झालं, काहीतरी घेतले, परत दुसऱ्या घरात गेले आणि असं म्हणत होती ग, ती तसं म्हणत होती ग, म्हणून जी बोलणारी व्यक्ती असते ना त्याला म्हटलं जातं टॉक मॉंगर. तिघांचा पण काम एकच आहे, एखादी गोष्ट विकणे, पण कसं ती घरी घरी जाऊन विकते आणि हे दोघं जे आहेत ते जो तुमचा गाडा असतो तो घेऊन जाऊन विकतात. ह्या तिघांना म्हटलं जातं फेरीवाले. ऍक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करतो. जसं की तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, जसं की BJPचा कार्यकर्ता आहे. म्हणजे एका व्यक्तीसाठी, एका संस्थेसाठी, एका इन्स्टिट्यूटसाठी एखादी व्यक्ती काम करते त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्हिस्ट. फ्लोरिस्ट. फ्लोरिस्ट म्हणजे फुलारी, फुलाची काम करणार म्हणजे हार बनवणे किंवा फुलं विकण्याचं काम असतं त्याला म्हटलं जातं फ्लोरिस्ट. फिशरमॅन नावामध्येच ऑलमोस्ट कसं आहे, जे काम करतात तो शब्द त्याच्यामध्ये येतो आणि फक्त काहीतरी प्रत्यय लागतो आणि लगेच तो शब्द ऑक्युपेशनचा होतो. जसं की फ्लोरिस्ट मध्ये फ्लोअरचा शब्द घेतलेला आहे फ्लावरचा आणि मग पुढे IST आलं त्यामुळे तो फ्लोरिस्ट. फिशरमॅन मध्ये फिश हा शब्द तुम्हाला दिसतोय पुढे लावलेला आहे मॅन. फिशरमॅन म्हणजे कोळी. प्लीडर, ऍडव्होकेट आणि लॉयर तिन्हीचा सुद्धा अर्थ एकच आहे, वकील. बेगर म्हणजे भिकारी. गार्डनर, गार्डन मध्ये काम करणारा म्हणजेच माळी, त्याला म्हटलं जातं गार्डनर. ग्रीन ग्रोसर, ग्रोसर म्हणजे विक्रेता किंवा वाणी म्हटलं जातं. आणि ग्रीन ग्रोसर म्हणजे हिरवं विकणारा म्हणजे हिरवे पालेभाजी विकणारा म्हणजेच भाजी विक्रेत्याला म्हटलं जातं ग्रीन ग्रोसर. प्रत्येक शब्दामध्येच ऑलरेडी त्याचा अर्थ दडलेला असतो, तो आपण फक्त बघणं गरजेचं आहे. गाईड म्हणजे मार्गदर्शक. इंटरप्रिटर, इंटरप्रिटर म्हणजे दुभाषा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मराठी येते, पुढे जी व्यक्ती आहे त्याला मराठी येत नाही, कन्नड येते, आणि तिसरी एक व्यक्ती आहे ज्याला मराठी आणि कन्नड दोन्ही येतं. सो मी जेव्हा मराठीमधून काहीतरी बोलते तेच गोष्ट त्या कन्नड येणाऱ्या व्यक्तीला जो तिसरी व्यक्ती सांगतो त्या तिसऱ्या व्यक्तीला म्हटलं जातं इंटरप्रिटर, दुभाषा. म्हणजे त्याला दोन्ही भाषा येतात आणि तो माझं एका दुसऱ्या व्यक्तीला ज्याला दुसरी भाषा कळते त्या भाषेमध्ये मी काय बोलते सांगणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं इंटरप्रिटर. लँडलॉर्ड, लँड म्हणजे जमीन, जमीनदार. मेशन म्हणजे गवंडी. मिल्कमॅन, मिल्कमेड. आता तुम्हाला कळलंच असेल, मिल्कमॅन म्हणजे गवळी आणि मिल्कमेड म्हणजे गवळण. प्लेयर म्हणजे खेळाडू. ह्याच्यामध्ये क्रिकेट प्लेयर असेल, हॉकी प्लेयर असेल, फुटबॉल प्लेयर असेल, जो पण तुमचा गेम असेल तर ते प्लेयर तो गेम त्याच्या अगोदर लावला की तो काय झाला, त्याचा खेळाडू झाला. याच्यामध्ये जर आपण क्रिकेटबद्दल बोलायचं तर बॅट्समन, बॉलर, फिल्डर, अंपायर, विकेट कीपर, कॅप्टन हे सगळे त्याच्यातले काय येतात, वेगवेगळे शब्द येतात. फक्त प्लेयर म्हणून चालत नाही. जसं की
विराट कोहली हा काय आहे तर कॅप्टन आहे, हे त्याचं एक प्रोफेशन झालं. विराट कोहली काय आहे तो एक बॅट्समन आहे, हे पण त्याचं प्रोफेशन झालं. विराट कोहली काय आहे ऑलराऊंडर आहे, बॉलर आहे, फिल्डर आहे. म्हणजे प्रत्येक एका वेगवेगळ्या कामामुळे त्याला आपण नाव दिलेलं आहे. सो फक्त प्लेयर म्हणून चालत नाही. तो कोणत्या गेम खेळतो तर त्यामध्ये इंडिकेट करू शकतो की क्रिकेट प्लेयर, पण त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड आहे, त्याला परत वेगळे आपण काय देतो नाव देतो. पोएट आणि पोएटेस. पोएट म्हणजे कवी आणि पोएटेस म्हणजे कवयित्री. ऍक्टर, ऍक्ट्रेस. ऍक्टर म्हणजे नट, ऍक्ट्रेस म्हणजे नटी. ऑथर, ऑथरेस. ऑथर म्हणजे लेखक, ऑथरेस म्हणजे लेखिका. बार्बर, बार्बर म्हणजे न्हावी म्हणजे जिथं जेंट्स लोक जातात त्यांचं कटिंग करून घेण्यासाठी, फेशियल करून घेण्यासाठी त्याला बार्बर म्हटलं जातं. ते जर स्त्री जात असेल तर त्याला म्हटलं जातं ब्युटिशियन. जसं की आपण पार्लर जातो, ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या व्यक्तीला म्हटलं जातं ब्युटिशियन. म्हणजे जी स्त्री जिला वॅक्स करायचं आहे किंवा हेअर कट करायचं आहे किंवा तिला स्वतःच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर ती करणारी व्यक्ती असणार आहे ब्युटिशियन. सेलर म्हणजे खलाशी. कोबलर म्हणजे चांभार, जे आपले चप्पल शिवून देतो त्याला म्हटलं जातं चांभार. पॉटर म्हणजे कुंभार. गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार. आता गोल्ड काढून जर सिल्वर झालं तर सिल्वर स्मिथ म्हणजे जो चांदीचं काम करतो त्याला रौप्यकार म्हटलं जातं. त्याच्यानंतर ब्लॅक स्मिथ म्हणजे त्याला म्हटलं जातं लोहार. त्याच्यानंतर कॉपर स्मिथ जर म्हणला तर त्याला कॉपर स्मिथ म्हणजे लोहार. त्याच्यानंतर ब्लॅक स्मिथ म्हणजे तांबट असं म्हटलं जातं. म्हणजे हा फक्त तुमचा जो मेटल आहे तो काढल्यानंतर दुसरा मेटल आला की त्या मेटलवर काम करणारे जे असतात त्याला म्हटलं जातं तो गोल्डस्मिथ आहे, सिल्वरस्मिथ आहे वगैरे. आता जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो ते खूप सारे प्रोफेशन आहेत, जसे की टीचर आहे, स्टुडंट आहे, प्रिन्सिपल आहे, प्रोफेसर आहे, त्याच्यानंतर प्यून आहे, क्लर्क आहे. हे सगळे तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिळतात. मग ते कॉलेज असेल किंवा कोणतं तरी इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादी शाळा असेल. ट्रेजरर म्हणजे खजिनदार. बफून किंवा जेस्टर दोन्हीचा अर्थ एकच आहे, विदूषक. आपण खूप जण सर्कस बघितलेलं असतो किंवा कधी कधी आता अजून सुद्धा बघतो तर त्याच्यामध्ये जो हसवण्यासाठी येणारा एक माणूस असतो, वेगवेगळ्या प्रकारचा रंग वगैरे तोंडावर लावलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ऍक्शन करून आपल्याला हसवायला लागतो, त्याला म्हटलं जातं विदूषक. सो दॅट इज कॉल्ड एज अ बफून ऑर द जेस्टर. आता हे तीन शब्द बघा, कर्नल, सोल्जर आणि लेफ्टनंट. हे तिन्ही सुद्धा काय आहेत अधिकारी पदाचे. कर्नल म्हणजे कर्नल, सोल्जर म्हणजे सैनिक आणि लेफ्टनंट म्हणजे अधिकारी. कर्नल आणि लेफ्टनंट उच्चार वेगळे आहेत आणि स्पेलिंग वेगळे आहे, त्यामुळे लक्ष द्या स्पेलिंग काय आहे आणि ही म्हणत काय आहे. द फर्स्ट वन इज कर्नल अँड द लास्ट वन इज लेफ्टनंट. स्पेलिंग मध्ये तुम्हाला एफ दिसणार नाही तर आर दिसणार नाही, बट वी कॉल कर्नल अँड लेफ्टनंट. स्वीपर म्हणजे झाडू मारणारे आणि मेड म्हणजे आपल्या घरी जी कामाला येते तिला आपण मोलकरीण म्हणतो, तिला म्हटलं जातं मेड. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे जी व्यक्ती ज्योतिष सांगते त्याला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतात. एजंट आणि ब्रोकर दोन्हीचा अर्थ एकच आहे, दलाल. म्हणजे मला जर एखादं घर घ्यायचं असेल म्हणून समजा, पण मला माहित नाही कुठं घर आहे, पण एक व्यक्ती आहे त्याला माहिती आहे की इथं घर आहे, तर तो जो व्यक्ती आपल्याला घर दाखवतो त्याला आपण एजंट किंवा ब्रोकर म्हणतो. दोघांमध्ये व्यवहार करण्यासाठी लागणारा जो माणूस असतो त्याला एजंट किंवा ब्रोकर म्हटलं जातं. ड्रायव्हर किंवा कंडक्टर, जर तुम्ही बसमध्ये जे काम करतात, ड्रायव्हर म्हणजे चालक आणि कंडक्टर म्हणजे वाहक. त्याच बसमध्ये पॅसेंजर्स असतात. पॅसेंजर म्हणजे प्रवासी. प्रवासी हे जे आहे ते जर कधीतरी जाणारे असेल तर त्याला पॅसेंजर म्हणतात, पण ते जर दररोज जाऊन येऊन करणारे असतील, पास होल्डर्स जे असतात त्याला म्हटलं जातं कम्युटर्स. फार्मर म्हणजे शेतकरी. पॅसेंजर कम्युटर्स हे फक्त बसमध्ये नसतात तर ते रेल्वेमध्ये सुद्धा असतात. ड्रायव्हर कंडक्टर हा रेल्वेमध्ये नसतो, पण ड्रायव्हर हा ह्याच्यामध्ये रेल्वेमध्ये असतो आणि रेल्वेमध्ये असतो टीसी तिकीट चेकर असतो. कुक आणि शेफ दोन्हीचा अर्थ एकच आहे, आचारी. वर्कर म्हणजे कामगार. ओनर म्हणजे मालक. सिंगर म्हणजे गाणं म्हणणारा आणि गाणं म्हणण्यासाठी लागणारा जे म्युझिक तयार करतो त्याला म्हटलं जातं म्युझिशियन किंवा म्युझिक डायरेक्टर. डान्सर म्हणजे नाचणारा आणि नाच बसवणारा जो आहे त्याला म्हटलं जातं कोरिओग्राफर. कस्टमर किंवा कंझ्युमरचा दोन्हीचा अर्थ एकच आहे, गिराईक. आता मिनिस्टर जेव्हा पॉलिटिक्समध्ये जातो तर भरपूर सारे तुम्हाला वर्ड्स मिळतील, जसं की लीडर आहे.
लीडर म्हणजे नेता, पॉलिटिशियन म्हणजे राजकारणी, मिनिस्टर म्हणजे मंत्री. त्या मिनिस्टरच्या अगोदर तुम्ही वेगवेगळे शब्द लावला समजा HR मिनिस्टर येतो, हेल्थ मिनिस्टर येतो, एज्युकेशन मिनिस्टर येतो. म्हणजे तुम्ही जे काम करता ते लावलं की तो त्याचा मिनिस्टर झाला. CM म्हणजे चीफ मिनिस्टर, PM म्हणजे प्राईम मिनिस्टर, परत प्रेसिडेंट पण होतो त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे रिलेटेड टू काय आहे, पॉलिटिक्सचे शब्द आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे लोक काम करतात, त्याला दिलेली ती नाव आहे. त्याच्यानंतर अगोदरचे शब्द बघा, जे आपल्या अगोदर म्हणजे राजे होते, राण्या होत्या तेव्हाचे शब्द कोणते. किंग म्हणजे राजा, क्वीन म्हणजे राणी, स्लेव म्हणजे गुलाम आणि सर्वंट म्हणजे नौकर. त्याच्यानंतर रीडर रायटर, जो वाचन करतो त्याला रीडर म्हटलं जातं, जो लेखन करतो त्याला रायटर म्हटलं जातं. आता इथं पण आपण ऑथर बघितलेला आहे. ऑथर म्हणजे काय होतं, लेखकच. रायटर म्हणजे सुद्धा लेखक. फरक काय आहे ऑथर आणि ऑथरेस मध्ये. गद्य लेखक म्हणजे कादंबरी वगैरे जे लिहित असतात, मोठे नॉवेल वगैरे लिहित असतात त्यांना आपण ऑथरेस म्हणतो. केमिस्ट आणि ड्रगिस्ट दोन्हीचा अर्थ एकच आहे, औषध विक्रेता किंवा औषध विक्री करणारा या अर्थाने. बिझनेसमॅन, बिझनेसवुमन म्हणजे व्यापार करणारे, व्यावसायिक या अर्थाने वापरू शकतो. बिझनेसच्या जर पुरुष असेल तर बिझनेसमॅन म्हटलं जातं, स्त्री असेल तर बिझनेस वुमन म्हटलं जातं. एंटरप्रेनर किंवा एंटरप्रेनर असे दोन्ही याचे उच्चार होतात. जो स्वतः एखादा व्यवसाय सुरू करतो त्याला म्हटलं जातं व्यावसायिक, एंटरप्रेनर. आणि मर्चंट म्हणजे व्यापारी. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक. सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ञ. जसं शरीरासाठी फिजिशियन असतात तसं डोक्यासाठी असतात सायकॅट्रिस्ट. वूड कटर लाकूड तोड्या. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. मॅनेजर म्हणजे आपण मॅनेजरच म्हणतो पण त्याला शब्द आहे व्यवस्थापक, जो सगळ्याची व्यवस्था करतो त्याला म्हटलं जातं मॅनेजर. फ्रीलान्सर म्हणजे काय, फ्री मध्ये आहे तो, म्हणजे तो कुणाच्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कायमस्वरूपी कामाला नाही, तो फ्रीलान्सिंग करतो. जसं की फ्रीलान्सर्स रिपोर्टर्स असतात. जसं की आता माझं एक चॅनल आहे म्हणून समजा, न्यूज चॅनल, आणि अजून एकाचा पण न्यूज चॅनल आहे. एक व्यक्ती जो न्यूज कलेक्ट करते ती कधी कधी मलाही ती न्यूज देऊ शकते आणि त्यालाही न्यूज देऊ शकते. मग आम्हाला जरी न्यूज देत असला तरी तो माझ्यासाठी किंवा त्याच्यासाठी माझ्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या न्यूज चॅनलमध्ये तो बंदिस्त नाहीये की तू मलाच द्यायला पाहिजे. त्याची मर्जी आहे की हा मला ह्याला देऊ वाटत असेल तर मी त्याला देईन, त्याला देऊ वाटत असेल तर त्याला देईन. त्याला म्हटलं जातं फ्रीलान्सर. फ्रीलान्सिंग करतो तो. हॉटेलियर म्हणजे हॉटेल चालवणारा. इन्स्ट्रक्टर म्हणजे प्रशिक्षक, तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतो की हे असं करा किंवा असं करा या अर्थाने. प्लंबर म्हणजे नळ दुरुस्ती करणारे. पायलट विमान चालवणारे. पेंट देणारे किंवा रंगारी म्हणू शकता. मॉडेल जी व्यक्ती कशाचं तरी मॉडेलिंग करत, जसं की माझे काही कपडे असतील विकायचे असेल तर ते कपड्यांचं मॉडेलिंग करत असेल किंवा माझ्या ज्वेलरी विकायची असेल तर ज्वेलरीचं मॉडेलिंग करेल, ती करणारी व्यक्ती जी आहे ती आहे मॉडेल. पोलीस सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर पोलिसांच्या तिथं जर तुम्ही गेला तर IPS, IAS, IFS त्याच्यामध्ये कॅटेगरी येतात. कॉन्स्टेबल येतो त्याच्यामध्ये, इन्स्पेक्टर येतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये परत काय झाले कॅटेगरी झालेली आहे. मग त्याच्यामध्येच परत वरचा गेला तर परत अधिकारी म्हणून कलेक्टर वगैरे पण होऊ शकतात. कार्पेंटर म्हणजे सुतार. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. फोटोग्राफर फोटो काढणारा. परत त्याच्यामध्ये फोटो एडिटर पण येतो, म्हणजे फोटो काढणारा वेगळा आणि परत फोटो एडिट करणारा वेगळा या अर्थाने. फॅशन डिझायनर वेशभूषाकार, म्हणजे कपडे जे आहेत त्याचं डिझायनिंग करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं फॅशन डिझायनर. मायनर म्हणजे खाणीमध्ये काम करणारा, खाण कामगार म्हणतो आपण, त्याला म्हणायचं मायनर. हेअर ड्रेसर म्हणजे केशभूषा करणारा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करणारा जी व्यक्ती असते त्याला आपण हेअर ड्रेसर म्हणतो. अकाउंटंट म्हणजे हिशोबनीस, हिशोब ठेवणार. जसं की बँकेमध्ये खूप सारे, तुम्ही हा शब्द जास्ती करून बँकेमध्ये ऐकलात, पण मोठमोठ्या कंपनीमध्ये सुद्धा त्याचे इंडिव्हिज्युअल अकाउंटंट असतात. बँकर म्हणजे बँकेत काम करणारा. कोच आणि ट्रेनर दोन्हीचा अर्थ एकच आहे, प्रशिक्षक. ते तुम्हाला शिक्षण देत असतात की असं करा किंवा असं करू नका. जसं की क्रिकेटमध्ये कोच असतात, बिझनेस करायचं तर बिझनेसचे ट्रेनर्स असतात, तर हे दोन्ही त्याच्यामध्ये. इव्हन मेंटर हा शब्द सुद्धा त्याच्यामध्ये येतो. मेंटॉर म्हणजे काय, तर तुम्हाला घडवणारा जी व्यक्ती असतो. जसं की माझा बिझनेस आहे म्हणून समजा, किंवा मला एखादं काहीतरी करिअर बिल्ड करायचं, तो जसं सांगतो तसं जर आपण करत गेलो तर तो आपला झाला मेंटर. जसं की आपण गुरु म्हणतो मराठीमध्ये, ते माझे गुरु आहेत, ते माझे शैक्षणिक गुरु आहेत, ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत, तर त्याला म्हटलं जातं मेंटर.
सेल्समन, सेल्सवुमन. सेल्स म्हणजेच कळतं की विकणारा, घरी घरी जाऊन विकणारी जी व्यक्ती असते त्याला सेल्समन म्हणतात आणि ती जर स्त्री असेल तर त्याला सेल्सवुमन म्हणतात. बिल्डर म्हणजे बांधकाम करणारा. ज्वेलर म्हणजे दागिने बनवणारा आणि विकणारा. इलेक्ट्रिशियन म्हणजे काय, विजेची कामं, इलेक्ट्रिकची कामं करणारा. इंजिनियर स्टार्टिंगलाच बोललो आपण, अभियंता. डॉक्टर म्हणजे वैद्य किंवा डॉक्टर्स म्हणतो आपण. डॉक्टर सोबत नर्स असते, परिचारिका म्हणतो आपण त्यांना. जज म्हणजे जसे की वकील आहेत, तर वकील जेव्हा त्यांचं डिफेन्स मध्ये वगैरे बोलत असतात तर त्याचं सगळं देणारा निर्णय जो देणारा असतो तो असतो जज. फिल्म मेकर म्हणजे काय, चित्रपट बनवणारा, मग त्याच्यामध्ये डायरेक्टर आला जो डायरेक्शन करतो, त्याच्यानंतर प्रोड्युसर आला जो त्याच्यामध्ये पैसे टाकतो, त्याच्यामध्ये ऍक्टर आला, ऍक्ट्रेस आली, म्युझिशियन आला, त्याच्यानंतर कोरिओग्राफर आलेले आहेत, त्याच्यानंतर स्टंट मास्टर्स असतात, त्याच्यानंतर तुम्हाला मग असे सांगितले की इथं सिंगर कोरिओग्राफर गेलेले. म्हणजे चित्रपट तयार करण्यासाठी तर खूप सारे लोक लागतात, जसं की स्पॉट बॉय म्हटलं जातं. तर हे सगळे फिल्म मेकर्स जे असतात त्यांच्या अंडरमध्ये येतात. एडिटर, आताच आपण बघितलं तर फोटोग्राफरच्या नंतर की फोटो एडिटर, तसं व्हिडिओ एडिटर पण येतो. आणि गार्ड म्हणजे सुरक्षा रक्षक, सेक्युरिटी गार्ड पण म्हणू शकता किंवा फक्त गार्ड म्हणलं तरी चालेल. असे वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत जे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये या आणि त्या अर्थात दिसत असतील, बोलत असतो आपण त्यांच्यासोबत. तर हे शब्द इंग्लिशमध्ये कोणते आहेत आज आपण त्याचं डिस्कशन केले. आता हे तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि लिहायचं. लिहित असताना काय करायचं आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. पेजचे तुमच्या 3 भाग करायचे आहेत. पहिल्या भागामध्ये तुमचे स्पेलिंग्स येतील, मधल्या भागामध्ये उच्चार म्हणजे प्रोनाउन्सिएशन येतील आणि शेवटच्या भागामध्ये येणार आहे मीनिंग. ऑलरेडी स्पेलिंग मी लिहून दिलेले आहेत. बोलत असताना त्याचे उच्चार पण सांगितलेले आहेत आणि अर्थ पण सांगितले. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट ऑल द स्पेलिंग्स वन बाय वन, देन राईट युअर ओन प्रोनाउन्सिएशन इफ यू नो. इफ यू डोंट नो, लिसन टू द व्हिडिओ अँड देन राईट. अर्थ सुद्धा जर माहिती असतील तर लिहा, माहित नसतील तर व्हिडिओ पॉज करत करत लिहायचा आहे. हे पूर्ण वर्ड्स तुमच्या वहीमध्ये येणं गरजेचं आहे. एकदा सगळं तुमच्या हाताखालून जाऊ दे आणि मग परत हा व्हिडिओ परत एकदा बघा. म्हणजे जेवढ्या वेळा तुम्ही सारखं ऐका तेवढे नवीन नवीन शब्द किंवा स्पेलिंग तुम्हाला कळणार आहे. फक्त एकदा बघितलात की लगेच तुम्ही परफेक्ट झाला असं होत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच, वाचा, लिहा, व्हिडिओ सारखं बघा, मगच तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकता. सो दिस इज फॉर टुडे. मी आता साईडला होते. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या प्रत्येक वेळेस तुम्हाला पॉज करत करत यायची गरज नाही. स्क्रीनशॉट काढल्यामुळे तुम्ही तर जसाच्या तसा तो फोटो ठेवू शकता आणि लिहू शकता. बट प्रोनाउन्सिएशनसाठी आणि अर्थासाठी तर तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे. व्हिडिओ पॉज करत करत तुम्हाला काय करायचं आहे त्याचे उच्चार आणि अर्थ द्यायचे. सो थँक्यू.